आज आपल्यासोबत औरंगाबाद जिल्ह्याची एक अशी शख्सियत आहे ज्यांना नावाची किंवा ओळखीची अख्ख्या काही राजकीय लोक असे असतात ज्यांना त्यांच्या जिल्ह्यापुरतं ते मर्यादित असतात किंवा त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित असतात. आपल्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांना नावाची आणि ओळखीची बिलकुल गरज नाहीये, कारण ते वर्ल्ड वाईड लीडर आहेत. अशी त्यांची ख्याती आहे. सोशल मीडियामध्ये ज्यांचा सर्वात जास्त ग्राफ मानला जातो असे महाराष्ट्राचे लाडके नेते सय्यद इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत. त्यांना औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहोत. इम्तियाज जलील साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. महानगरपालिकेबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका आहे, होते नाही होत, यावर्षी होणार किंवा नाही होणार. आपण कसं बघता त्याला? धन्यवाद जावेद भाई. सर्वप्रथम मी एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो. त्यांनी माझा जे परिचय करून दिलेला आहे, मी काही वर्ल्ड वाईड लीडर नाही आहे. मी औरंगाबाद जिल्ह्याच्या एक असदुद्दीन अवैसी NMIM पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. या लोकांनी मला संधी दिली, मी आमदार झालो, खासदार झालं. पण एक नक्की सत्य आहे की आज अनेक असे देशाचे लोक आहे जे माझ्या सोशल मीडिया स्टेटसवर ते कमेंट करतात, ते लाईक करतात. पण याचा अर्थ हे होत नाही आहे की मी वर्ल्ड वाईड काही लीडर आहे का. आपण जे प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकेच्या संदर्भात, नक्की आपल्याला माहित असेल की मागच्या 10 वर्षापूर्वी जे निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये मेन विपक्षची भूमिका जे पक्षाला मिळाली होती ते MIM पक्ष होता. भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त कॅन्डिडेट्स आमचे निवडून आले होते. आणि स्वाभाविक आहे, निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या आमच्या सोबत काही सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आले असते तर बहुतेक आमचाही महापौर झाला असता. पण ठीक आहे, 10 वर्षामध्ये खूप काही बदल झालेला आहे. लोकांनाही माहीत झालेला आहे की MIM पक्षाचे जे छवी तयार करण्यात आली होती 10 वर्षापूर्वी आणि आज जे छवी आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळी चांगला, आम्ही फक्त औरंगाबाद पुरता नाही बोलतो, पण अनेक असे शहर आहे जिथे आम्ही चांगली कामगिरी. सर, औरंगाबादच्या विशेष करून ज्या लोकांच्या मनात निवडणुका लढवायची इच्छा आहे पण त्यांनाही शंका कुशंका आहे, निवडणुका होणार किंवा नाही होणार. नाही, काय आहे की आता आपण हळूहळू आपण एक डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कडे चाललेलो आहे. लोकशाही या देशामध्ये संपत चाललेली आहे. आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट आहे आणि ते कॅबिनेट म्हणजे ते सरकार आहे, जे देश चालवणारी सरकार आहे. खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर देश चालवणारे फक्त 2 लोक आहे, ते नरेंद्र मोदी साहेब आहे आणि अमित शाह साहेब आहे. बाकी जे आहे ते फक्त रबर स्टॅम्प. सगळे मेजर डिसिजन जे आहे हे 2 डिक्टेटर्स घेतात. तशी परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रामध्येही बघत असेल की इट्स अ वन मॅन शो आता. कारण देवेंद्र फडणवीसने जितके सीट जिंकून आणलेले आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही आहे, गरज नाही आहे. तर त्यांना असं वाटतं की मी कशाला इतकं सारे कॉर्पोरेटर्स आणि काउन्सिलर्स आणि जिल्हा परिषद सदस्य माझ्या डोक्यावर बसू. तर जितकं लांब होऊ शकतं, आपल्याला काही काम करायचं असेल तर फक्त म्युन्सिपल कमिशनरला आपल्याला कॉल करायचं असतं. कुठल्याही प्रकारची रुकावट नाही, कारण ते स्टँडिंग कमिटी नाही आहे, काही कॉर्पोरेटर्स नाही, काही जनरल बॉडी मीटिंग नाही आहे. तर आपण सुरळीत चाललेलं आहे. तर जितकं वर्ष आपण असंच काढू शकतो. पण हे लोकशाहीला खूप घातक आहे मला असं वाटतं. कारण जोपर्यंत पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे तर ऑपोजिशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, जे सत्तेमध्ये आहे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. पण आता काय आहे की ऑपोजिशन त्यांना संपायचंच आहे. आम्ही जे म्हटलं ते सत्य आहे, आम्ही जे करत आहे ते सत्य आहे आणि त्याप्रमाणे ते वागत आहे. आता नाहीतर इतकं वर्ष म्हणजे कोर्टाला हे माहित नाही आहे का, सुप्रीम कोर्टाला हे माहित नाही आहे का की हे एक इम्पॉर्टंट डेमोक्रेटिक सिस्टमचा एक भाग आहे इलेक्टोरल पॉलिटिक्स. आणि तुम्ही फक्त डेट्स देत आहे, या डेट म्हणजे 1 महिन्यानंतर दुसरी डेट देत आहे. मतलब सुप्रीम कोर्टच्या जजेसलाही माहित नाही आहे असं नाही आहे. पण दुर्दैवाने आता काय चाललेलं आहे कोर्टामध्येही काय चाललेलं आहे
की जजेसच्या बंगलोमध्ये कोट्यवधी रुपये मिळत आहे, तर त्याच्या बाबतीत आपण काय बोलू शकतो? मी ओपनली बोललं तर माझ्यावर कंटेम्प्ट करतील, पण सगळ्या लोकांना हे कळू लागलेलं आहे की काय सत्य आहे. मध्यंतरी सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष पण असतील, त्यांच्या बऱ्याचशा महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका वगैरे सुरू झाल्या होत्या. पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, किंवा आपल्या इथं पण थोडंफार पाहायला मिळालं काही नगरसेवक त्या चक्करमध्ये भाजपात गेले. तर त्यांची थोडीफार तयारी दिसत होती. त्या हिशोबाने कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना इम्तियाज जलील साहेबांचं स्टेटमेंट म्हणजे त्यांना ऊर्जा मिळण्यासारखं होईल. त्याच्यासाठी सरळ सरळ हा प्रश्न होता तुम्हाला. आणि त्याच्यासोबतच एक असं आहे की औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक लागल्यानंतर MIM किती सीट लढवणार ते आता सांगणं थोडंसं कठीण आहे. पण जेव्हा आम्ही काही नाही होतो, आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढत होतो, तर त्यावेळी आम्ही 26 सीट्स जिंकून आणले होते. आणि 26 सीट्स महानगरपालिकेमध्ये जिंकणं म्हणजे 24 सीट्स भारतीय जनता पार्टीला होते, 28 सीट्स भारतीय शिवसेनेला होते, 28 आम्ही 26 वर होते आणि 24 सीट्स भारतीय जनता पार्टीला मिळाले होते. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये इतके सारे सीट्स निवडून आणणं, आणि खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर खूप सारे असे वॉर्ड्स आहेत तिथे गेल्यानंतर काय चेंजेस झालेले आहे कॉर्पोरेटर्स मुळे. खूप सारे कॉर्पोरेटर्सने चांगलं काम केलेलं आहे आणि काही कॉर्पोरेटर्स होते की त्यांचं इतकं समाधानकारक काम नाही होतं. तर नक्की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे चांगले काम करणारे आहेत त्यांना संधी मिळणारच आहे. नवीन पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, अशा किती लोकांना तसं सांगणं म्हणजे काय, एक एरियाचं जे इलेक्शन असतं ना, तर आता मलाही माहित नाही आहे की मतलब किती इच्छुक आहे. मागच्या 10 वर्षापासून आपण बघत असेल की किती निवडणूक लढणार, त्याच्यापैकी स्टँडिंग कॉर्पोरेटर्स पैकी किती निवडणूक लढणार, जे नवीन चेहरे आहेत ते किती लढणार आहे, कोणकोणत्या वॉर्ड, आणि वॉर्ड रचना काय असणार आहे, सिंगल होणार आहे का ते 4 पार्टीचा प्रभाग होणार आहे, तेही आता हे क्लिअर झालेला नाही आहे. नक्की पण लढू, आपण खूप चांगल्या सीट्स लढू आणि आमची अपेक्षा हेच असणार आहे की या महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर नक्की आपल्या शहराचा खूप काही काम करता येईल आपल्याला. तुमच्या निवडणुकीमध्ये विशेष बाब यावेळेस विधानसभेमध्ये पाहावयास मिळाली. MIM ची जी ओळख होती, कुठं ना कुठं जातीवादी पक्ष म्हणून त्याला घोषित करत होते लोक, पण यावेळेस सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मराठा समाज एकवटीने तुमच्या पाठीमागे आला. तर मराठा समाजाला नेतृत्व करण्याची संधी आपण द्याल का? महानगरपालिकेमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधी आपण लढवणार का? काय आहे की तुम्ही जे म्हटलं ना की लोकांमध्ये अशी छवी होती MIM जातीवादी पक्ष आहे, ती खरी गोष्ट नाही आहे. मीडियाने तयार केलेली ते एक इमेज होती उसमें की समजा आम्ही भाषण करायला उभे राहिलं, औसद्दीन अवैसी साहेब आले, ते भाषण करायला उभे राहिले, तर त्यांच्या 1 तासाच्या भाषणामध्ये आपल्याला 30 सेकंडचा काही मुद्दा मिळतो का की जे आपली छवी वाईट करण्यामध्ये, आपल्याला हे सेन्सेशनलाइज करण्यामध्ये, आणि तसा प्रकारचा रोल मीडियाने प्ले केला होता. म्हणून लोकांमध्ये आता 10 वर्षामध्ये लोकांना कळलेलं आहे की बाबा या पक्षाच्या बाबतीत आपल्याला जे मीडियाने दाखवले होते त्याच्या विपरीत म्हणजे त्या पक्षामध्ये असं काही नाही आहे की जे आपण त्याच्या आधारावर आपण त्यांना जातीवादी पक्ष म्हणू किंवा आपण दुसऱ्या धर्माचा आपण हे करत नाही आहे. म्हणून एक आमदार असताना, खासदार असताना आणि आमचे कॉर्पोरेटर्स असताना कोणीही आमच्यावर हे बोट दाखवू शकत नाही की कोणत्या सण आला, कोणता त्योहार आला तर माझे कॉर्पोरेटर्स जाऊन दुकानदारांना हे वर्गणी द्या, ते वर्गणी द्या, कोणी बिल्डर्सना एक असं एक्झाम्पल दाखवा मला. होते काही माझ्याही पक्षात होते, पण त्यांना मी हाकलून दिलं होतं पार्टीमध्ये. जेव्हा मला कळालं होतं की म्हणजे असा प्रकारचे हे लोकांना ब्लॅकमेल करत आहे, तर 1-2 कॉर्पोरेटर्स आम्ही घरी पाठवले होतोच. एक वेळ अशी आली होती की असदुद्दीन अवैसी साहेब मला विचारत होते की 5 वर्षासाठी तुम्ही कॉर्पोरेटर्स ठेवणार का सगळ्यांना घरी पाठवणार आहे करके. मी म्हटलं 2 कॉर्पोरेटर्स राहू द्या, पण ते प्रामाणिक असायला पाहिजे, कारण लोकांनी आपला विश्वास आमच्यावर दर्शवला होता. ते विश्वासला कुठेही छेद होऊ नये, काही गालबोट लावू नये. तर आपल्याला हे आकडे महत्वाचे नाही आहे
की किती कॉर्पोरेटर्स आहे ते प्रामाणिक नाही आहे, लोकांना त्रास देत असेल तर कशाला ठेवायचं त्यांना. मी काढून टाकलं होतं. मराठा समाजाला किती नाही, मराठा समाजाने भरभरून मला यावेळी मतदान केलं होतं. आणि त्याच्या सोबत विशेषकर जे युवा वर्ग आहे ते अनेक असे युवा मला भेटतात जे एज्युकेटेड यंगस्टर्स आहे. ते कोणत्या जाती धर्माचे आहे मी कधी विचारलं नाही आणि माझा विचारण्याची हे नाही, पण जेव्हा ते मला भेटते ना तेच हे सांगतं की सर आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. आणि ते हे पण सांगतं की सर थोडा MIMच्या बाबतीत आम्हाला हे आहे पण इम्तियाज जलीला मतदान केलं. म्हणजे मी आज MIM पक्षाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते मला बघून मतदान करत आहे किंवा MIM ला मतदान करत आहे एकच गोष्ट आहे. पण एक सर्टिफिकेट आहे माझ्यासाठी ते की जेव्हा अशा प्रकारचे एज्युकेटेड यंगस्टर्स वेगवेगळ्या जाती धर्माचे असू शकतात, पण जेव्हा ते मला बोलतात की नाही सर आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्यांनाही वाईट वाटतं की मी जिंकलं नाही, तर हे एक सर्टिफिकेट आहे मला असं वाटतं. आणि एक हे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की मराठा समाजांनी खूप ताकदीने माझ्या पाठीशी उभे होता. खूप लोकांनी मला मतदान केलं होतं. थोडे और मतदान मिळाले असते तर ठीक आहे. सर महिलांना महापालिकेत आपल्या पक्षाकडून किती चान्स मिळणार? बघा, एक तर हे आहे की अशी महिला आहे जे हे राजनीतीमध्ये असं झालेलं आहे की राबडी देवी रबर स्टॅम्प म्हणून मुख्यमंत्री असू शकते, पण सगळं कारभार चालवणारे कोण तर तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यादव हे सगळ्यांना माहित आहे. माझी अपेक्षा हे आहे जे महिला ऍक्टिव्हली आपल्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये लोकांचे मुद्दे घेऊ शकतात, ते लोकांसाठी उभे राहू शकतात, तर त्यांना आम्ही त्यांच्या भावाला, त्यांच्या नवऱ्याला, त्यांच्या वडिलांना बघून किंवा त्यांच्या मुलाला बघून आम्ही तिकीट देणार नाही आहे. ती महिलामध्ये किती गुण आहे, ती महिला ऍक्टिव्हली जनरल बॉडी मध्ये मुद्दा घेऊ शकते का, ते लोकांचे मुद्दे घेऊन पाठपुरावा करून ते मुद्दे सॉल्व्ह करू शकते का, अशा महिलांना नक्की आम्ही प्राधान्य देणार आहे. सर पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि युवा वर्गांना आपण काय संदेश देणार? पदाधिकाऱ्यांना काय आहे की आता महाराष्ट्राची बॉडी डिझॉल्व्ह केलं होतं. अनेक लोक मला हे सांगतात की साहेब काम करणे में अडचण आ रही है. मी म्हणतो काय अडचण येतं, म्हणजे फक्त तुमच्याकडे एक पद आहे म्हणून तुम काम करणार आणि पद नाही आहे मग काम करणार नाही असं आहे का? मग इतके सारे लोक जो आमच्याशी जोडलेले आहे ते सगळे पदाधिकारी आहे असं नाही आहे. ज्यांना काम करायचे आहे ते पद असो किंवा नसो. आज समजा मी आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, पण मी ऑफिसला जाऊन बसतो, लोक येतात माझ्याकडे, मी त्यांना हे सांगत नाही की बाबा आता मी आमदार नाही आहे, मी खासदार नाही आहे, तुम्ही तिकडे जा. मला काम करण्याची इच्छा आहे, लोक माझ्याकडे येतात आणि मी करतो, लोकांचं जितकं होतं ते काम करतो. पण ज्यांना काम करायचं नाही आहे, फक्त पद घ्यायचे आहे, तो बोलतो सर पोस्ट डिक्लेअर कर दीजिएगा हमारे को, तो काम करने में आसानी हो जाएगी करके उसमें. आता मी अनेक असे माझे पदाधिकारी बघितले महाराष्ट्रामध्ये की जे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहे आणि जेव्हा माझ्याकडे येतात साहेब मैंने बहुत अच्छा काम किया, मी म्हणतो दाखवा काय काय काम केलेलं आहे. तर फक्त सोशल मीडियाचा स्टेटस आहे, काही आंदोलन केले का, काही लोकांचे मुद्दे आपण हे घेतलेले आहे का, काही नाही, ब्लड डोनेशन कॅम्प घेतले का, हेल्थ चेकअप कॅम्प घेतले का, काय काम केलेलं आहे. तर कोणत्याही अशा प्रकारचं काम ते दाखवू शकत नाही, पण पोस्ट पाहिजे त्यांना. आता पोस्ट देताना बाबा दाखवा 2 वर्ष 4 वर्ष झालेले आहे तुम्ही हे केलेले आहे. म्हणजे निवडणुकी म्हणजे असं नाही आहे. आज मी काम खासदार या नात्याने केलं नसतं तर कोणीही मला मतदान केलं नसतं. म्हणजे हे नॅचरल आहे. काम केलं म्हणून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलं की जे जिंकणारे आहे 3 पक्षाचं कॅन्डिडेट होतं. त्याचं आणि माझ्यामध्ये फरक काय आहे, मीही आमदार आहे, तोही आमदार आहे, मी मिनी आमदार असेल 2000 फरकाने पण आहे. सर संघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी कसं कामाला लागावं, कसं तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार? एक्स का असत नाही माझी काय आहे की बघा, जेव्हा आम्ही हे बॉडी बरखास्त केली होती आम्हालाही बघायचे आहे की किती लोक ग्राउंड लेवलवर काम करत आहे.
आणि माझ्याकडे तर पक्षाचं हे पदच नाही आहे, तर मी कशाला काम करू? हे एक लोकांना म्हणजे आमच्या लोकांना एक संधी आहे माझ्यासाठी हे बघण्याची की समजा 6 महिन्यापासून आम्ही तुमच्याकडून पद घेतलेले आहे. बरोबर. मग तुम्ही या 6 महिन्यामध्ये काय काय काम केलेले आहे का? तुम्ही फक्त वाट बघत आहे की मला काही पद मिळालं तरी मी काम करणार आहे? तर मला ही एक त्यांना बघण्याच्या आणि एक टेस्ट करण्याचा एक फॉर्म्युला मी आखलेला आहे. धन्यवाद सर. शेवटी म्हणतात ना, गुरु गुरुच असतात. मीडिया क्षेत्रातला मी फार लहान साहेबांसमोर आहे. साहेब बऱ्याच वर्षी नॅशनल मीडियामध्ये राहिलेले, त्यांनी काही प्रश्नाचं सरळ उत्तर दिलेलं नाही की महापालिकेमध्ये कधी निवडणुका लागणार, किती लोक लढवणार. तो मी मनात विचार करून आलो होतो, त्याचं काही उत्तर भेटलं नाही. शेवटी गुरु गुरु होत आहे. आपण पाहिलं इम्तियाज जलील साहेबांशी आम्ही दिलखुलास या ठिकाणी त्यांची बातचीत केली. आपल्या सर्वांचं धन्यवाद.